Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Last lecture we have started banking, first business services, banking, then types of bank, बँकांचे प्रकार, यामध्ये number of 9 types of banks. First one is central bank, second one is commercial bank, third one is cooperative bank, fourth one is development bank, fifth one is exchange bank, sixth one regional rural bank, 7 number saving bank, 8 number investment bank, 9 number specialized bank. हे बँकांचे 9 प्रकार आहेत. यामधील फर्स्ट नंबर आपण घेतला होता सेंट्रल बँक. भारतामध्ये म्हणजे इन इंडिया द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI इज द सेंट्रल बँक. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सेंट्रल बँक म्हणून कार्य करते. या RBIचं म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एस्टॅब्लिशमेंट ही 1945 मध्ये झाली. त्या संदर्भातील ॲक्ट होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1944. भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एस्टॅब्लिशमेंट 1945 मध्ये झाली. यानंतर आपल्याला आज घ्यायचा आहे सेकंड नंबर कमर्शियल बँक. कमर्शियल मीन्स व्यावसायिक बँक. व्यावसायिक बँक याचा अर्थ भारतामध्ये कमर्शियल बँक्स अनगिनत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. सिटी बँक असेल, येस बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असतील, या सगळ्या काही व्यावसायिक बँका आहेत. या संदर्भातील आपण पाहू. सेकंड नंबर कमर्शियल बँक, व्यावसायिक बँक. द कमर्शियल बँक प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री. कमर्शियल बँक परफॉर्म इम्पॉर्टंट फंक्शन्स सच ॲज. कमर्शियल बँक ही म्हणजेच व्यावसायिक बँक एखाद्या देशाच्या इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या कमर्शियल बँकेचे म्हणजेच व्यावसायिक बँकेचे काही फंक्शन्स आहेत, म्हणजेच काही कार्य आहेत. ते खालीलप्रमाणे म्हणजेच प्रायमरी फंक्शन्स, प्राथमिक कार्य, दॅट इज ॲक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट्स अँड लेंडिंग ऑफ मनी. हे प्रायमरी फंक्शन्स आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ लोकांकडनं ॲक्सेप्टिंग डिपॉझिट स्वीकारणे आणि त्यांना लेंडिंग ऑफ मनी म्हणजेच त्यांना कर्ज देणे, हे त्यांचे प्राथमिक कार्य आहे, ज्यालाच प्रायमरी फंक्शन्स म्हणण्यात आलेलं आहे. लोकांकडनं डिपॉझिट स्वीकारणे आणि कर्ज देणे. त्यानंतर सेकंडरी फंक्शन्स आहे, दॅट इज एजन्सी फंक्शन्स अँड युटिलिटी फंक्शन. या कमर्शियल बँकेचे काही सेकंडरी फंक्शन्स म्हणजेच एजन्सी फंक्शन्स म्हणजेच प्रतिनिधी कार्य, आणि थर्ड आहे युटिलिटी फंक्शन्स म्हणजे उपयोगितेचे कार्य. इन इंडिया कमर्शियल बँक आर डिवायडेड इन 3 ग्रुप्स. डिवायडेड इन 3 ग्रुप्स. या कमर्शियल बँकेचे भारतामधील कमर्शियल बँका या 3 गटामध्ये विभागलेल्या आहेत. ते 3 ग्रुप्स कोणते? तर फर्स्ट आहे पब्लिक सेक्टर, सेकंड आहे प्रायव्हेट सेक्टर आणि थर्ड आहे फॉरेन बँक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्रातील आणि परदेशी बँका. अशा 3 याच्यामध्ये भारतामधील कमर्शियल बँका या डिवाईड करण्यात आलेल्या
आहे. यामधील फर्स्ट नंबर पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्रातील बँका. पब्लिक सेक्टर बँक्स व्हेअर मेजॉरिटी ऑफ कॅपिटल इज हेल्ड बाय गव्हर्मेंट सच ॲज बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सेट्रा. सार्वजनिक क्षेत्रामधील बँका जिथे जास्तीत जास्त त्यांचं भांडवल जे आहे, कॅपिटल आहे, ते सरकारच्या ताब्यात आहे. अशा कोणत्या बँका आहेत पब्लिक सेक्टरमधील? बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. अशा दोन एक्झाम्पल आपल्याला पब्लिक सेक्टर्स बँकेचे देण्यात येतात. त्यामध्ये नंतर सेकंड सेक्टर कमर्शियल बँकेमधील प्रायव्हेट सेक्टर म्हणजेच खाजगी क्षेत्रातील बँक. प्रायव्हेट सेक्टर बँक्स आर ओन्ड बाय ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल सच ॲज ॲक्सिस बँक, HDFC बँक एक्सेट्रा. खाजगी क्षेत्रातील बँक ह्या व्यक्तिगत गटाच्या मालकीच्या आहेत, जसे की ॲक्सिस बँक असेल किंवा HDFC बँक. यानंतर थर्ड नंबर आहे फॉरेन बँक, परदेशी बँका, विदेशातील बँक. फॉरेन बँक आर दोज बँक which are established outside India but these banks have branches in India such as Citibank, HSBC Bank, Standard Chartered etc. फॉरेन बँक, परदेशी बँका अशा बँका ज्या भारताबाहेर आउटसाइड इंडिया, भारताबाहेर एस्टॅब्लिश्ड झालेल्या आहेत, परंतु या बँकांच्या ब्रँचेस भारतात आहेत. एक्झाम्पल सिटी बँक्स असतील, HSBC बँक असेल किंवा स्टँडर्ड चार्टर्ड बँक या फॉरेन बँक्सचे एक्झाम्पल सांगण्यात येतं. अशा प्रकारे आपण सेकंड टाईप्स ऑफ बँक पाहिलं. कमर्शियल बँक म्हणजेच व्यावसायिक बँक. थर्ड नंबर कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक. सहकारी तत्वावर चालवण्यात येणाऱ्या बँका ज्यालाच आपण कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणतो. इन इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आर रजिस्टर्ड अंडर इंडियन कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट अँड रेग्युलेटेड अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. भारतामध्ये कोऑपरेटिव्ह बँका या इंडियन कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनं म्हणजे भारतीय सहकारी संस्था कायदा या अंतर्गत नोंदणीकृत आहेत किंवा आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत ते कार्य करीत असतात. कोऑपरेटिव्ह बँक आर पॉप्युलर इन सेमी अर्बन अँड रूरल एरिया. कोऑपरेटिव्ह बँका या सेमी अर्बन म्हणजे निमशहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. द मेन एम ऑफ कोऑपरेटिव्ह बँक इज टू प्रोव्हाइड क्रेडिट टू इकॉनॉमिकली बॅकवर्ड पीपल, फार्मर अँड स्मॉल स्केल युनिट. सहकारी बँकेचे मुख्य उद्दिष्ट हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक म्हणजेच बॅकवर्ड पीपल, फार्मर शेतकरी आणि स्मॉल स्केल युनिट आणि लघुउद्योगांना पैसा पुरवठा करणे आहे. जनरली द कोऑपरेटिव्ह बँक वर्क ॲट 3 डिफरंट लेवल. या जनरली सामान्यतः या कोऑपरेटिव्ह बँक 3 वेगवेगळ्या स्तरावरती कार्य करते. या कोऑपरेटिव्ह बँकेचे वर्क सिस्टीम किंवा वर्क लेवल हे 3 वेगवेगळ्या लेवलवरतीची चालते. यामध्ये फर्स्ट नंबर जे आहे प्रायमरी क्रेडिट सोसायटी, प्राथमिक पतसंस्था ज्याला म्हणण्यात येतं, प्रायमरी क्रेडिट सोसायटी. सेकंड नंबर आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, जशी एक्झाम्पल लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ज्याला आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हणतो. म्हणजेच सेकंड नंबर आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि थर्ड नंबरची लेवल आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँक. अशा पद्धतीने कोऑपरेटिव्ह बँक्सचे
3 डिफरंट लेवल्स आहेत, 3 वेगवेगळ्या स्तरावरती सहकारी बँक कार्य करते. यामधील फर्स्ट प्रायमरी क्रेडिट सोसायटी, सेकंड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, थर्ड स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. या 3 लेवल्स कोणत्या हे आपण पाहूयात. प्रायमरी क्रेडिट सोसायटी, प्राथमिक पतसंस्था. प्रायमरी क्रेडिट सोसायटी. प्रायमरी क्रेडिट सोसायटीज वर्क ॲट विलेज लेवल. म्हणजेच प्रायमरी क्रेडिट सोसायटी हे ग्रामीण स्तरावर कामे करतात. दे कलेक्ट डिपॉझिट फ्रॉम मेंबर्स अँड कॉमन पीपल. ते लोकांकडनं आणि त्यांच्या मेंबर्सकडनं डिपॉझिट गोळा करतात. दे ऑल्सो गेट फंड्स फ्रॉम द स्टेट कोऑपरेटिव्ह बँक अँड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग. आणि त्यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँक आणि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा सहकारी बँकेकडनं निधी मिळतो. अशा प्रकारे प्रायमरी क्रेडिट सोसायटीचं वर्किंग चालतं. आता सेकंड नंबर आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. डिस्ट्रिक्ट जिल्हा, सेंट्रल मध्यवर्ती, कोऑपरेटिव्ह बँक सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी जिल्ह्यावरती वर्किंग करते. म्हणजे दीज बँक्स ऑपरेट ॲट डिस्ट्रिक्ट लेवल. या बँका जिल्हा स्तरावर कार्यरत असतात. दे ऑप्टेन डिपॉझिट्स फ्रॉम द पब्लिक ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल अँड ऑल्सो गेट फंड्स फ्रॉम द स्टेट कोऑपरेटिव्ह बँक फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग. या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या डिस्ट्रिक्ट लेवलवरती कार्यरत असतात. या बँका डिस्ट्रिक्टमधील लोकांकडून ठेवी म्हणजेच डिपॉझिट्स घेतात आणि लोन असेल, कर्ज असेल, कर्ज देण्याच्या उद्देशाने कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच कोऑपरेटिव्ह स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँकेकडून त्यांना निधी देखील मिळतात. म्हणजेच त्यांना कॅश किंवा फंड्ससुद्धा हे स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडनं भेटत असतात. यानंतरचा थर्ड नंबर आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. स्टेट राज्य कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँक. आता स्टेट कोऑपरेटिव्ह बँक वर्किंग त्याची. दिस बँक ऑपरेट्स ॲट स्टेट लेवल. या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स या स्टेटवरती म्हणजेच राज्यस्तरावरती कार्यरत असतात. दे प्रोव्हाइड्स फंड टू सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अँड प्रायमरी क्रेडिट सोसायटी ॲज रिक्वायर्ड आवश्यकतेनुसार ती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि प्रायमरी क्रेडिट सोसायटीना फंड्स प्रोव्हाइड करत असतात. त्यांना निधी प्रदान करत असतात. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ऑल्सो परफॉर्म्स फंक्शन्स ऑफ मॉनिटरिंग ओव्हर डिस्ट्रिक्ट बँक अँड क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. या स्टेट कोऑपरेटिव्ह बँका या ही डिस्ट्रिक्ट बँक आणि प्रायमरी क्रेडिट सोसायटी यांच्यावरती मॉनिटरिंगचं म्हणजे देखरेखीचं काम करत असतात. अशा पद्धतीनं कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 3 डिफरंट लेवल आपण पाहिल्या. प्रायमरी क्रेडिट सोसायटी, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक आणि स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक. यानंतर आपला 4th नंबरचा टाईप्स ऑफ बँक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. इंडस्ट्रियल औद्योगिक डेव्हलपमेंट विकास बँक. औद्योगिक विकास बँक. आता या नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल इंडस्ट्रियलला
जो फंड प्रोव्हाइड करण्यासाठीची डेव्हलप करण्यात आलेली बँक, ज्यालाच इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक म्हणजेच औद्योगिक विकास बँक असं म्हणण्यात आलेलं आहे. या संदर्भातली इन्फॉर्मेशन पाहूत आपण. These are financial institutions that provide medium and long-term funds to the businesses. या याचा अर्थ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँका या बिझनेसेसमधील हे मीडियम आणि लॉंग टर्म फंड म्हणजेच मध्यम आणि दीर्घ मुदतीचे म्हणजेच लॉंग टर्म फंड प्रोव्हाइड करत असतात. या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँका या बिझनेसेसना मीडियम आणि लॉंग टर्मचा फंड म्हणजेच मध्यम आणि दीर्घ मुदतीचे फंड्स देत असतात. फर्म्स एक्झाम्पल ऑफ डेव्हलपमेंट बँक आर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन SFC, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन एक्सेट्रा. जसे IFCI या वेगवेगळ्या IFCI असेल, SFC असेल किंवा MSFC असतील, हे या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेची एक्झाम्पल्स पाहण्यात आहेत. सम फंक्शन्स ऑफ डेव्हलपमेंट बँक आर ॲज फॉलोज. या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेचे काही फंक्शन्स खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट नंबरचा फंक्शन आहे प्रोव्हिजन ऑफ मीडियम अँड लॉंग टर्म फंड्स टू बिझनेसेस युनिट. या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेचे काही फंक्शन्स आहेत. त्यामधील फर्स्ट फंक्शन आहे प्रोव्हिजन ऑफ मीडियम अँड लॉंग टर्म फंड्स टू बिझनेस युनिट्स फॉर द पर्पज ऑफ एक्सपान्शन अँड मॉडर्नायझेशन. या बँकेची काही कार्य किंवा कामे खालीलप्रमाणे. पहिलं आहे एक्सपान्शन विस्तार अँड मॉडर्नायझेशन आधुनिकीकरणाच्या उद्देशाने. एक्सपान्शन अँड मॉडर्नायझेशनच्या पर्पजने जो व्यवसाय बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत यांना मीडियम आणि लॉंग टर्म फंडची प्रोव्हाइड करणे. जे बिझनेसेस आहेत, जे बिझनेसेसचा जो कोणताही एक्सपान्शन आणि मॉडर्नायझेशन करायचं आहे बिझनेस ऑर्गनायझेशन, यासाठी या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँका ह्या मीडियम आणि शॉर्ट टर्म्सचा फंडचा दिला जातो या बँके अंतर्गत. सेकंड नंबर आहे अंडररायटिंग ऑफ शेअर्स इश्यूड बाय पब्लिक लिमिटेड कंपनी. पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी जारी केलेल्या शेअर्सची म्हणजे शेअर्स संदर्भाची खरेदीसाठी ह्या बँका फंड प्रोव्हाइड करतात. थर्ड नंबर आहे परचेस ऑफ डिबेंचर्स अँड बॉन्ड्स. डिबेंचर्स आणि बॉन्ड यांचे खरेदीची कामासाठी या बँक फंड प्रोव्हाइड करत असतात. अशा प्रकारचे या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेसंदर्भातील काही फंक्शन्स आहेत किंवा काही कार्य हे आपण पाहिलेले आहेत. तर आपण टाईप्स ऑफ बँकमधील फर्स्ट सेंट्रल बँक पाहिला. इन इंडियामध्ये RBI ही सेंट्रल बँक आहे. त्यानंतर कमर्शियल बँक पाहिले, व्यावसायिक बँक पाहिजे. या कमर्शियल बँकेचे 3 ग्रुप्स आहेत. पहिला आहे पब्लिक सेक्टर, सेकंड आहे प्रायव्हेट सेक्टर, थर्ड आहे फॉरेन बँक. त्यानंतर थर्ड नंबरचा आपण टाईप्स ऑफ बँक पाहिला कोऑपरेटिव्ह बँक, ज्याला सहकारी बँक म्हणतात. या कोऑपरेटिव्ह बँक्स वर्क ॲट 3 डिफरंट लेवल. कोऑपरेटिव्ह बँका या 3 वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत असतात. त्यामधील फर्स्ट होता प्रायमरी क्रेडिट सोसायटी, सेकंड होता डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, थर्ड आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक.
त्यानंतर 4th नंबरचा आपण पाहिला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक, औद्योगिक विकास बँक पर्यंतचा भाग आपण या लेक्चरमध्ये पाहिला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील टाईप्स ऑफ बँक पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.